पाणी पिण्याचं पाणी घालायला लागलं होतं. मला बोर होत आहे. अरे मी मी जरा म्यूट मी करा लिहून तुम्हाला. बसलोय. म्यूट करून घ्या आणि मग बोला. हा, बर. आता आपण मंगलाचरणनी सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे कृष्ण राम हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। हरे कृष्ण। आपण हे कृष्ण काल थोडीशी रिव्हिजन घेऊया कालच्या धड्याची। भगवद्गीता काय आहे? हरे आपल्या कृष्ण जीवनाचे माताजी. पुस्तक आहे, लाईफ मॅन्युअल आहे असं हरे आपण कृष्ण म्हणतोय। माताजी. आणि भगवद्गीतेचे काय विषय आहेत आपण काल पाहिले? 5 विषय आहेत, हो की नाही? कोणते कोणते बरं? ईश्वर म्हणजे भगवान म्हणजे कृष्ण, जीव म्हणजे आत्मा, आणि प्रकृती म्हणजे आजूबाजूला आपल्या बाजूला जे दिसतंय नेचर ते सगळं म्हणजे भौतिक जगत, आणि काल काल म्हणजे काय? समय म्हणजे किंवा वेळ, आणि कर्म कर्म म्हणजे आपण रोज जे काम करतो ते कर्म किंवा क्रिया आपण म्हणतात त्याला। आणि आपण काल पाहिलं अर्जुनाला खूप दुःख झालं होतं. का बरं त्याला दुःख झालं होतं? तर त्याला काय कारण, त्यांनी 5 कारणं सांगितली ना कृष्णांना. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस, हो की नाही? आठवतंय ना कालचं? हा. आणि आता पुढचं आपण तो पाहिला तो अर्जुन हे आपण पाहिलंय की त्या युद्धामध्ये शेवटी विजय पांडवांचाच झाला, म्हणजे अर्जुनाचा मुख्य विजय झाला। तर त्याची विजयाची काय कारणं होती? तर धर्मक्षेत्र होतं, कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र होतं, त्याचा दिव्य रथ होता, शिवाय त्याच्या रथावरती कपिध्वज होता, म्हणजे हनुमानजी स्वतः आरूढ होते त्याच्या ध्वजावरती। त्यांनी शंखनाद केला, त्याच्याजवळ गांडीव धनुष्य होतं ज्याला एक भला मोठा आशीर्वाद होता प्राप्त, त्यक्तजीविता होती, मोक्षदा एकादशी होती म्हणजे ते पण एक शुभ शकुन आहे, भाग्यदा लक्ष्मी होती, भाग्यलक्ष्मी होती म्हणजे स्वयं श्रीकृष्ण यांच्या पत्नी भाग्यलक्ष्मी आहेत, त्या स्वतः तिथे होत्या। जर कारण श्रीकृष्ण स्वतः होते म्हणजे ऋषिकेश तिथे स्वतः होते। ही सगळं कारण, सर्व 9 कारणं होती, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। पाहिजे तर पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या या चित्राचा, या पेजचा, म्हणजे हरे तुम्हाला कायम हे कृष्ण लक्षात माताजी. राहील। माताजी राजेंद्र पाटील प्रभूजींना को होस्ट करा, 15 मिनिटात बहुतेक मी लेफ्ट होईल. बर बर, करते हा, हं. करते, केलंय। हरे कृष्ण। आता आपण हे लढायला का तयार नव्हता हे आता आपण पाहिलं। हा, करुणा, आनंद नाही, पाप वाटलं त्याला, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असं तो म्हटला, आणि असमंजस म्हणजे अनिश्चितता। आणि कठीण वेळी आपण काय वाचलं की कठीण प्रॉब्लेम्स आले आपल्याला, तर काय करायचे? तर भगवद्गीता आपण श्रवण करायची, वाचायची, त्याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल आणि आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होईल। तर आपण कोणाकडे जातो? आपल्या गुरूंकडे जातो। मग अर्जुनाने काय केले? श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांनी त्याच्याकडनं ज्ञान घेतलं, आणि ज्ञान घेतल्यामुळे तो
यशस्वी झाला, तसंच आपणही ज्ञान घेऊन आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हायला हवं. हे आपण या भगवद्गीतेमधून मुख्य आणि शिकणार आहोत. आता ईश्वर प्राप्तीचे 3 चरण बघू. तर ईश्वर प्राप्ती आपल्याला कशी होणार? तर पहिली स्टेज काय आहे? आपली मुख्य म्हणजे काय? आपली इंद्रिय कशी आहेत? आपले सेन्सेस काय आहेत? अपूर्ण आहेत. त्यांना लिमिटेशन आहे. म्हणजे आपल्याला इथे बसून दुसऱ्या घरचं दिसू शकतं का? काय चालू आहे तिथे कळतं का? नाही. म्हणजे आपल्याला इतकी दूरदृष्टी नाहीये. आपण खूप लांबून सुद्धा फुलाचा वास घेऊ शकतो का? नाही. जवळ गेल्यावरच आपण फुलाचा वास घेतो. पण श्रीकृष्ण कसे आहेत? कृष्णाची शक्ती अनलिमिटेड आहे, प्रचंड आहे आणि कुठेही कुठूनही त्यांना कुठलंही गोष्टी दिसू शकतात. म्हणजे ते गोलोकात पृथ्वीच्या अनेक अनेक योजनावरती गोलोक आहे. तिथे असून सुद्धा त्यांना पृथ्वीवर प्रत्येक जीव, प्रत्येक माणूस, प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक लिव्हिंग बिंग काय करतोय हे सगळं त्यांना माहीत असतं आणि ते कुठेही असले तरी त्यांना ते कळतं. बरं का? तर इतकं ज्ञान त्यांना आहे. तर भगवद्गीतेमध्ये सर्व श्लोकात श्रीकृष्ण बोलताना भगवान उवाच असं म्हटलं आहे. भगवान म्हणजे काय? तर भग म्हणजे काय? ऐश्वर्य. भग म्हणजे ऐश्वर्य. तर ऐश्वर्याने वान म्हणजे ऐश्वर्याने युक्त म्हणून भगवान. वान म्हणजे संपन्न किंवा युक्त. जसं धनवान, बलवान हे शब्द आहेत की नाही, तसं भगवान म्हणजे ऐश्वर्याने युक्त भगवंत आहेत. तर हे कसं आहे, पहिले आपण बघतोय ते पहिली स्टेज आहे. आता हे दुसरे स्टेजमध्ये चतुर्भुज नारायण आहे. पहिल्या स्टेजमध्ये फक्त प्रकाश योजना आहे, नंतर चतुर्भुज भगवान आहे आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आहे ते आपल्या लाडके श्रीकृष्ण भगवान, जे आपल्याला कायम सर्व फोटोंमध्ये आपण बघतो ते. तर हे श्रीकृष्ण कसे आहेत? इथे बघा, श्रीकृष्णांची सर्व 6 षड ऐश्वर्याने ते परिपूर्ण आहेत. आता आपण बघूया. हे पहिल्या ह्याला काय म्हणतात? ईश्वर प्राप्तीचं पहिलं चरण काय आहे? ब्रह्मण आहे, जो आपण म्हणतो प्रकाश आहे, प्रकाश रूप. नंतरचं जो आहे चतुर्भुज रूप आहे, ते आहे परमात्मा. त्याला चतुर्भुज का म्हटलंय? त्याला 4 भुज आहेत, 4 हात आहेत, म्हणून त्याला चतुर्भुज रूप म्हणतात आणि त्याला म्हणतात परमात्मा. आणि तिसरं रूप आहे ते भगवान आहे, भगवान श्रीकृष्ण आहे आणि ते साही ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. आता कुठली षड ऐश्वर्य आहेत हे बघा बरं. याचा पण एक स्क्रीनशॉट घ्या. कारण की हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. कोणती 6 ऐश्वर्य आहेत भगवानाकडे? तर पहिलं आहे सौंदर्य. आता श्रीकृष्ण एवढे मनमोहक आहेत, हो की नाही? ते परमानंद देणारे आहेत आणि जगात असं कोणीही नाही त्यांच्या एवढं सौंदर्यवान. खूप मनमोहक रूप आहे त्यांचं. कृष्ण अतिशय सौंदर्यवान आहेत. कृष्णाचा अर्थ काय? सर्वांना आकर्षित करणारे, सर्वांना अट्रॅक्ट करणारे असे ते आहेत आणि अप्रतिम सौंदर्याने ते युक्त आहेत. म्हणून त्यांचं पहिलं ऐश्वर्य आहे सौंदर्य. आता दुसरं ऐश्वर्य आहे श्रीमंत, म्हणजे संपत्ती. ते सर्व जगाचे निर्माता आहेत. सर्व ब्रह्मांडाची म्हणजे युनिव्हर्सची संपत्ती त्यांच्याकडे आहे. इतके श्रीमंत आहेत ते, कारण त्यांनी सर्व ब्रह्मांड त्यांनीच तयार केली. दुसरं कोणी नाही, त्यांनी ते स्वतः आहे ज्यांनी सर्व ब्रह्मांड तयार केले. नंतरचं काय आहे? प्रसिद्ध. कृष्णा एवढं कोणीच प्रसिद्ध नाही बरं का. कृष्णाची प्रसिद्धी सर्वदूर व्यापलेली आहे आणि कायम टिकणारी आहे. शिवाय ती निरंतर आहे, म्हणजे कायम स्वरूपी आहे, कधीच ती कमी होणार नाही आणि अमर्यादित आहे, म्हणजे अनलिमिटेड आहे त्यांची प्रसिद्धी. पुढचं आहे त्यांचं ऐश्वर्य, ते सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे काय? ताकद किंवा शक्ती. कृष्णांनी अनेक असुरांचा वध केला आणि आपल्या करंगळीवर, बघा छोट्याशी करंगळी आपली किती छोटीशी असते की नाही, करंगळीवर त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? सांगा बरं, कोणाला माहितीये?
गोवर्धन पर्वत उचलला. व्हेरी गुड. त्यांनी आपल्या छोट्याशा करंगळीवर आणि गोवर्धन पर्वत तर उचलून धरला, पण किती दिवस? 7 दिवस उचलून धरला. विचार करा बरं तुम्ही, आपण करंगळीवर साधं एखादं मोबाईल तरी धरून घेऊ शकतो का? उचलून घेऊ शकतो का? नाही. म्हणजे एवढी शक्ती आपल्यात नाहीच आहे. पण एवढी अनलिमिटेड शक्ती कोणात आहे? तर श्रीकृष्ण भगवान यांच्याकडे आहे. शिवाय त्यांनी पूतना राक्षसिणीचा वध केला, बकासुराला मारलं, कालियाचं मर्दन केलं. या सगळ्यांवर आपल्याला काय त्यांच्या सामर्थ्याची कल्पना येते आपल्याला. ते किती सामर्थ्यवान होते हे आपल्याला दिसतं. आता पुढचं ऐश्वर्य काय? त्यांचं ज्ञान. संपूर्ण ज्ञान म्हणजे वेद, उपनिषद याचा स्रोत कुठे आहे? ते स्रोत तो स्रोत आहे स्वतः कृष्ण. आपल्यालाही जे ज्ञान मिळतं आहे ना, तेही श्रीकृष्णापासूनच मिळते आहे. आणि पुढचं ऐश्वर्य आहे संन्यास. म्हणजे सर्व ऐश्वर्याने ते युक्त आहेत बरं का श्रीकृष्ण, पण त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती नाही, म्हणजे त्यांनी अटॅचमेंट नाहीये. त्यांनी कोणती गोष्ट स्वतःकडे अशी धरून ठेवलेली नाहीये, पण ते सगळ्यात युक्त आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या या गोष्टींनीचा त्यांनी त्याग केलेला पण आहे किंवा संन्यास पण घेतलेला आहे. ही साही ऐश्वर्य म्हणजे षड ऐश्वर्य कृष्णाकडे तर आहेतच, म्हणून कृष्णांना भगवान म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या साही ऐश्वर्य परिपूर्णतेने त्यांच्या आहेत. परिपूर्णतेने म्हणजे 100% त्यांच्यात आहेत आणि एकाच व्यक्तीजवळ आहेत. कोणती व्यक्ती? श्रीकृष्ण. आणि केवळ श्रीकृष्णांच्या जवळच आहेत ही 6 ऐश्वर्य. बाकी कुठल्याच देवतांकडे हे ऐश्वर्य नाही. बर का? तर हे लक्षात ठेवा, श्रीकृष्ण भगवान कसे आहेत? षड ऐश्वर्यांनी युक्त आहेत. आता आपण आधीच परत एकदा पाहिलं ना, ईश्वर प्राप्तीचे 3 चरण. 1 मिनिट मी परत दाखवते. तर यामध्ये ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण बोलतील त्या ठिकाणी श्री भगवान उवाच असे लिहिलेले आहे. हे समजून घेतलं की 6 ऐश्वर्य एकाच ठिकाणी परिपूर्णतेने आहेत, म्हणून त्यांना भगवान म्हटले आहे. आणि आपली इंद्रिय कशी आहेत? ती अपूर्ण आहेत. श्रीकृष्णांची विलक्षण शक्ती जाणून घेऊ शकत नाही आपण. मग आपण काय करू शकतो? आपण गुरु साधू यांचा आधार घेऊन कृष्णांना आपण जाणून घेऊ शकतो. आपल्या इंद्रियांना मर्यादा आहेत, खूप कमी आहेत त्यांची लिमिटेशन्स, आणि क्षमता खूप कमी आहे, म्हणून आपण कृष्णांना पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. पण तरी आपण कृष्णाचे भक्त आहोत की नाही? आपल्याला कृष्णाचे ब्रह्मण रूपाचा साक्षात्कार होतो. आपली जेव्हा थोडीफार आध्यात्मिक प्रगती होते ना, तेव्हा आपल्याला परमात्मा रूपाचा साक्षात्कार होतो. आणि जर आपण शुद्ध भक्त बनलो तर त्याचा भगवान रूपाचा साक्षात्कार होईल. म्हणजे या 3 टप्प्यामध्ये आपल्याला साक्षात्कार होत जातो. ब्रह्मण रूप कसे आहे? तर कृष्णाचा तेजाचा प्रकाश आहे. आपण सकाळी सकाळी डोळे उघडतो, बघतो की डोळे उघडून बघतो झोपेतून उठल्यावर, तेव्हा आपल्याला काय दिसतं? समोर खिडकीतनं बाहेर समजा डोंगर दिसतो, नद्या दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात, झाडं दिसतात, फुलं दिसतं, निसर्ग दिसतं, असं सर्व काही दिसतं. सूर्य दिसतो, रात्री चंद्र दिसतो, हो की नाही? तर विविध ऋतू पण आपल्याला सगळे दिसतात. सर्व प्राण्यांच्या मध्ये असं हे जीवनचक्र चालू असतं. मग याच्या मागे कोणाचा मुख्य स्रोत आहे? कोणाचा सोर्स आहे? कारण हे सगळं सुरळीतपणे दररोज चालू आहे, हो की नाही? म्हणजे रोज सूर्य उगवतो, रोज सूर्य मावळतो, रोज पक्षी उडतात, खातात, पितात, रात्री झोपतात. आपणही माणसाचं तसंच होतं. पण ह्याच्या मागे कोणाची तरी एक मोठी शक्ती आहे हे सगळं चालवायला, आणि ती शक्ती कोण आहे? श्रीकृष्ण भगवान आहेत. जसं आपण एखादा समजा एक अंधाऱ्या खोलीत गेलो, एक पूर्णपणे काळोखात खोली आहे बरं का, असं विचार करा. मग तेथे तुम्हाला काही गोष्टी ठेवल्या आहेत तर काही दिसतील का? कोणालाच काही दिसणार नाही. पण समजा तुम्ही ट्यूबलाईट लावली बरं का,
किंवा हातात एक टॉर्च घेतला आणि त्या उजेडात पाहिलं तुम्ही खोलीमध्ये काय काय आहे, तर तुम्हाला सर्व काही दिसेल. तिथे समजा टेबल आहे, खुर्ची आहे, भिंतीवर ट्यूबलाईट आहे किंवा इतर काही फॅन आहे, असं सगळ्या गोष्टी दिसतील त्या खोलीतल्या. तसंच जर ब्रह्मण म्हणजे कृष्णाचं प्रकट रूप आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला भोवतालची सृष्टी दिसते, हा पहिला टप्पा झाला. हा पहिला टप्पा तुम्ही ब्रह्मणचा बघताय तो. मग परमात्मा म्हणजे आधीच्या टप्प्यापासून थोडी भक्तीमध्ये आपण जर वरती प्रगती केली, तर योग्यांना कसं, योगी लोक असतात त्यांना परमात्म्याचे स्वरूप दिसतं. हे परमात्मा स्वरूप कुठे आहे? प्रत्येक सजीवाच्या हृदयात आहे बरं का. तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे. आपल्या घरी समजा एखादा पेट डॉग आहे, पेट कॅट आहे, त्यांच्या हृदयात पण आहे. तुम्हाला रस्त्यावरून जाणारा समजा एक गाय दिसली, बैल दिसला, कुत्रा दिसला, कोणी माणूस दिसला, सर्वांमध्ये हे परमात्मा स्वरूप आहे. हे परमात्मा स्वरूप कुठे असतं? प्रत्येक सजीवाच्या हृदयात असतं बरं का. परमात्मा असतातच. आणि कसे असतात ते? चतुर्भुज रूपात असतात, म्हणजे 4 हात असतात त्यांना. त्यांच्या हातात काय काय धरलेलं आहे बघा बरं. शंख, चक्र, गदा, पद्म. पद्म म्हणजे कमळ. आणि हे 4 हात आहेत म्हणून त्यांना चतुर्भुज नारायण रूप असे म्हणतात. आता हे प्रत्येक सजीव माणसाच्या, प्राण्यांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या, झाडे, पाने सर्वांच्या हृदयात चतुर्भुज नारायण मध्ये रूपात ते स्थित आहेत. आणि त्यांना काय म्हणतात? परमात्मा म्हणतात. हे परमात्मा सर्वांवरती लक्ष ठेवून येत बरं का. जगातल्या सर्व लोकांवरती, सर्व सजीवांवरती ते लक्ष ठेवून असतात. सर्व वाईट चांगल्या गोष्टींचे ते साक्षीदार आहेत. कधी आपण एकटे नसतो बरं का. कारण परमात्मा रूपी भगवंत नित्य आपल्या हृदयात आहे, कायम स्थित आहे आपल्या हृदयामध्ये. आणि आता तिसरं रूप बघा बरं. जेव्हा भक्त अजून प्रगती करतो तेव्हा काय होतं? हे भगवान रूप दिसतं. म्हणजे परमात्माच्या वरचं रूप आहे भगवान रूप, तेव्हा हे भगवान रूप दिसतं. हे श्यामसुंदर रूप आहे. किती सुंदर आहे की नाही? कसं आहे बघा बरं. 2 हात, 2 पाय, डोक्यावर मोर पीस आहे, गळ्यात हार आहे, बासरी आहे आणि श्वेत वर्णाचं श्यामसुंदर रूप आहे. किती परमानंद देणारं रूप आहे की नाही कृष्णाचं. अतिशय सौंदर्यवान आहे. असं आपण पहिल्या टप्प्यात ब्रह्मण, दुसऱ्या टप्प्यात परमात्मा आणि तिसऱ्या टप्प्यात भगवान, अशी 3 रूप आपण पाहिली. आलं का लक्षात सगळ्यांना? प्रभूजी हरे मॅम हा हा बोला. जे काही स्क्रीनशॉट घ्यायचे ते दिसत नाहीये. मी सांगते तुम्हाला. आणि येत नाहीये. मी सांगते तुम्हाला. हे आता ह्याचा स्क्रीनशॉट घेतला ना, षडा ऐश्वर्याचा? नाहीये, हा, नाही दिसत नाहीये ते. नाही दिसत. बाकीच्यांना दिसतंय का? हो. म्हणजे दिसतंय ना? दिसतंय म्हणजे छोटा आहे, हो. खूप स्क्रीनशॉट हा. नाही घेऊ शकत. मग तेवढाच दिसणार, कारण का जास्त आपल्याला मॅग्निफाय नाही करता येत. तुमचा मोबाईल आहे ना, मी लॅपटॉप वरून जॉईन झाली म्हणून मला ते मोठं दिसतं. लॅपटॉप वरच आहे पण हा. दिसत नाहीये. तो जो खाली फोटो आहे ना कृष्णाचा, तोच मोठा दिसतोय. मग तुम्ही काहीतरी चेंज झालंय तुमच्याकडे, जरा तुमच्या स्क्रीनवरती बघा, कारण मला इथे फुल स्क्रीन दिसतंय माताजी. ओके. हा. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छेन्द्र स्वानिश्चित ब्रूहि तन्मे शिष्यतेहं शादित मां त्वां प्रपन्ने. अनुवाद: आता मी माझ्या कर्तव्याबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगत आहे, माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक खूप महत्वाचा आहे बरं का. आपल्याला पाठ करायला हवा हा श्लोक. तुम्ही पाहिजे तर
स्क्रीनशॉट घ्या पुन्हा एकदा. हम्म. या श्लोकानंतर भगवद्गीतेमध्ये महत्व बदलतं भगवद्गीतेचं. जरा जवळ घेऊन चला. आतापर्यंत अर्जुन श्रीकृष्णांना त्यांचा मित्र म्हणून फक्त समजून घेत होता. पण आता या श्लोकापासून तो श्रीकृष्णांना शरण गेला आहे आणि त्यांना गुरु म्हणून स्वीकार केला आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाची शरणागती पत्करली आहे आणि पूर्वीच्या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण काहीही बोललेले नाहीयेत बरं का. आता ते गुरुच्या स्थानी येऊन अर्जुनाला उपदेश करणार आहेत. अर्जुन गोंधळलेला आहे की नाही जरा अवस्थेत, आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं. त्याला समजत नाही काय करावं ते, म्हणून तो श्रीकृष्णांना विनंती करतो की माझे काय हित आहे ते मला सांगा, म्हणजे मी काय चांगला करायला पाहिजे ते मला सांगा. त्याला कळले आहे की त्याची बौद्धिक शक्ती कमी पडत आहे आणि समजून घ्यायला म्हणून तो शरणागती पत्करली आहे. कोणाची शरणागती? श्रीकृष्णाची. तसेच आपण कोणती गोष्ट समजण्यात कमी पडण्यात असो तर आपण आपल्या गुरु, आई, वडील यांना शरण जाऊन आपण त्यांचा सल्ला विचारला पाहिजे. आपण जेव्हा ही शरणागती घेतो ना तेव्हाच आपल्याला ज्ञान देतात ते, आणि त्या ज्ञानानेच आपल्याला जीवनात मध्ये चांगला बदल घडून येतो. म्हणून आपण अर्जुनासारखा आदर्श लक्षात ठेवायला हवा, त्याप्रमाणे आपण वागायचे आहे. आणि इथे अर्जुन काय म्हणतोय की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते तुम्ही मला सांगा. मग श्रेयस्कर म्हणजे काय? जे अंतिम फायद्याचे आहे ते, म्हणजे ज्याला लॉंग टर्म बेनिफिट आहेत. अर्जुनाने 5 कारणं दिली होती ना काल युद्ध न करण्याची, पण आता तो श्रीकृष्णांना सांगतोय की तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मला कृपया मार्गदर्शन करा, माझ्यासाठी काय चांगलंय ते मला सांगा. हो की नाही? मग आता आपण बघूया. असं ते सांगतात. आपल्याला काय वाटते ते आपण नाही बरं का. आपल्या मनात आपल्या काय काय विचार असतात, पण ते सगळे विचार बरोबर असतात असं नाही बरं का. आपल्याला, आपण समजा गोंधळलेलो असू तर आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना विचारायला पाहिजे आणि चांगला योग्य तो सल्ला आपण घ्यायला पाहिजे. मी कोण आहे? इथे आपण एक वेगळा कॉन्सेप्ट बघत आहे. इथं हा मुलगा काय म्हणतोय, मी कोण आहे? मी हा शरीर आहे. तर म्हणजे आपल्याला काय माहितीये मी कोण आहे? म्हणजे मी स्वतः माणूस आहे, मी एक बाई आहे, मी एक मुलगा आहे, मी एक पुरुष आहे, किंवा एक लहान मुलगा, एक मुलगी आहे, असं आपण स्वतःला म्हणतो. पण भगवद्गीतेमध्ये इथे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला आता नवीन शिकायचंय की एक आहे आत्मा आणि एक आहे शरीर. तर या फोटोमध्ये काय काय दिसते आपल्याला की हा मुलगा म्हणतोय हे माझे डोळे आहेत, हे कान आहेत, हे पोट आहे, पाय आहेत, गुडघा आहे, हात आहे, तोंड आहे, डोळे आहेत आणि केस आहेत. हे म्हणजे मी आहे आणि हे माझं शरीर आहे असं तो म्हणतो. हा, तर इथे पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय की हा माणूस 5 इथे बसलेला एक माणूस दिसतोय बघा. तो माणूस कशाने बनलाय? तर तो 5 गोष्टींनी बनलाय. कशाने बरं बघूया आपण. हा, एअर म्हणजे वायू, नंतर तेज, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश म्हणजे वायू, पृथ्वी, अग्नी म्हणजे तेज, पाणी म्हणजे आप म्हणजे पाणी, आणि आकाश म्हणजे स्काय. या सगळ्यांनी आपलं सगळ्यांचं शरीर बनलेलं असतं. आता दुसऱ्या चित्रात बघा बरं, हे शरीराचे वेगवेगळे भाग दाखवलेत, म्हणजे डोळे, कान, नाक, हात, पाय इत्यादी. सर्वांना वाटते की हे शरीर म्हणजे आपल्याला दिसतं तेवढंच आहे, पण शरीराच्या आतमध्ये पण काही आहे बरं का. तर आता तिसऱ्या फोटोमध्ये बघा बरं, इथे काय दाखवलंय? आत्मा म्हणजे जो शरीराच्या आतमध्ये आहे तो. मध्यभागी एक वलय दिसतंय ना तुम्हाला,
हे असं लंबगोल दिसतंय का पांढरं वलय? ते चकाकणारं वलय दिसतंय ना, तो आत्मा दाखवला आहे. ते चकाकणारा जो आहे ना, तो आत्मा आहे. इथे काय प्रश्न विचारलाय की मी कोण आहे? मी शरीर आहे असे आपल्याला तर वाटते, बरोबर आहे. पण कृष्ण काय सांगत आहे की आपल्यामध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये पण अजून एक गोष्ट आहे. ती गोष्ट आहे आत्मा, बर का. तर इथे 3 गोष्टी आपण पाहिल्या. आपलं शरीर कशाने बनले आहे ते आपण पाहिलं. आणि नंतर आपलं शरीराचे भाग पाहिले आणि शरीराच्या आतमध्ये काय आहे ते पण पाहिलं. म्हणजे शरीराच्या आत काय आहे? आत्मा आहे, ते पण आपण पाहिलं. आता आपण हे बघूया, सजीव आणि निर्जीव. तुम्ही शाळेत हे शिकलाच असाल की सजीव गोष्टी कोणत्या आणि निर्जीव गोष्टी कोणत्या. ज्या हलतात वाऱ्यानी, जे वाढतात, त्या सगळ्या सजीव. म्हणजे माणसं, प्राणी, पक्षी. तुम्ही काही उदाहरणं सांगा बरं सजीवांची. झाड, हा, करेक्ट. अजून दुसरं कोण काय उदाहरण सांगेल? पक्षी, हा. आणि प्राणी, हा, आता निर्जीवाचं उदाहरण सांगा. छत्री, करेक्ट. खुर्ची, करेक्ट. कार, हा, म्हणजे तुम्हाला माहितीये सजीव काय आणि निर्जीव काय. पण आपण काय शिकलो आता की सजीव, सर्व सजीवांच्या आतमध्ये काय आहे? आत्मा पण आहे, हो की नाही. आणि हा जो आहे ना आत्मा, त्याच्याच बाजूला परमात्मा पण असतो. परमात्मा पण तिथेच असतो. परमात्मा म्हणजे कोण? श्रीकृष्ण. ते पण तिथे स्थित आहेत, आपल्या आत्म्याच्याच बाजूला. म्हणजे सर्व सजीवांमध्ये श्रीकृष्ण स्थित आहेतच. लक्षात ठेवा हे. ते हे सजीव आणि हे निर्जीव आपण गोष्टी पाहिल्या त्या. आता हा गीतेचा पहिला पाठ काय आहे? आपण शरीर नाही. म्हणजे आपण शरीर तर आहे, पण फक्त शरीर नाही. आता आपण हे बघूया, एक उदाहरण. कार अँड ड्रायव्हर. इथे तुम्हाला एक कार आणि ड्रायव्हरचं उदाहरण दिसतंय बरं का. तर त्याचं नातं काय आहे बघा बरं. कार आपोआप चालू शकते का सांगा बरं. कार एक ठेवली आहे, ती आपोआप चालू शकेल का? पळेल का? नाही की नाही. म्हणजे ते चालवायला कोणीतरी माणूस हवाच की नाही. म्हणजे तो चालवणारा कोण आहे? ड्रायव्हर आहे. तसेच आपल्या शरीराचे आहे. आपले शरीर काय आहे? ही कार आहे. आणि आपल्याला चालवणारा कोण आहे? तो जो ड्रायव्हर आहे ना, तो आत्मा आहे. आलं का लक्षात? म्हणजे आत्मा कोण आहे हे लक्षात आलं का? आपल्या शरीराला चालवणारा आहे तो आत्मा आहे. आणि त्याच्या बाजूला श्रीकृष्ण पण स्थित आहेत, आपल्या आत्म्याच्या बाजूला. आणि ते सगळं काही बघत आहेत. मग आत्मा कुठे आहे बघू बरं आता. मग आत्मा कुठे आहे? आत्मा आहे का तिथे? आत्मा आपल्या हृदयात आहे. आणि तिथे शेजारी परमात्मा पण आहेत, म्हणजे श्रीकृष्ण पण स्थित आहेत. पण ते काय करतात? प्रतिक्रिया देत नाहीत, काहीही रिॲक्शन देत नाहीत. फक्त आपल्यावर निरीक्षण करतात, फक्त आपल्यावर ऑब्झर्वेशन करतात. आपण सर्व चांगल्या वाईट गोष्टी ज्या करतो ना, ते बघत आहेत. आपण आत्म्याला बघू शकतो का? नाही बघू शकत. आत्मा खूप सूक्ष्म आहे. केवढा आहे? तर एका केसाच्या टोकाचा 10,000वा भाग इतका बारीक आहे. एवढा लहान आहे तो. आणि तो हृदयाच्या डॉक्टरांना सुद्धा नाही दिसत, इतका सूक्ष्म आहे. मग आपण काय इथे शिकलो? प्रत्येक सजीवाच्या हृदयात आत्मा आणि परमात्मा स्थित आहेत, बर का. आलेलं लक्षात? हो. हा. आता हा पिंजऱ्यातला पक्षी बघा बरं. इथे काय दिसतंय सांगा बरं. एक पिंजरा आहे आणि एक पक्षी आहे की नाही. अजून काय दिसतंय तुम्हाला? पक्षी सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहे. हा. आणि तो कसा दिसतोय पक्षी, मला ते पण सांगा. उदास. हा, उदास दिसतोय किंवा असं थकलेला वाटतोय की नाही. तर आता आपण बघूया. इथे आपण एक कंपॅरिझन केली आहे.
जर पिंजऱ्यातला जो पक्षी आहे ना त्याच्याकडे नीट बघा बरं, लक्ष दिले तर व्यवस्थित दिलं ना तर तो कसा राहील, त्याला खायला प्यायला दिलं तर तो नीट राहील. पण नुसतं सजवलेल्या पिंजऱ्यात ठेवलं, सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं तर त्याची तब्येत सुधारेल का? समजा मी त्याला काही खायला प्यायला दिलं नाही, या बाईनी काही खायला प्यायला दिलं नाही तर कशी झाली त्याची तब्येत? अगदी उतरलेली आहे, तिची मान गळून गेलीये. तो छान राहील का? नाही. म्हणजे पहिल्या फोटोत बघा, त्या बाईने सोन्याच्या पिंजऱ्यात त्या पक्षीला ठेवलंय, पण त्याला नीट अन्न दिलं नाही, खायला दिलं नाही, प्यायला दिलं नाही, म्हणून तो कसा मरगळून गेलाय बघा, हो की नाही? त्यांनी मानच टाकलीये, आजारी दिसतोय की नाही तो. तर याहून हो. आपण काय शिकायचंय, की बाहेरच्या शरीराकडे पण फक्त आपण लक्ष देऊन चालणार नाहीये. आपण शरीराच्या आतमध्ये जो आपला आत्मा आहे की नाही, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. तरच आपण नीट राहू. आपल्या शरीराला आपण छान खाऊ पिऊ घालतो, सुंदर कपडे घालतो, तसेच आत्म्याला सुद्धा कडे सुद्धा आपण सुंदर नीट लक्ष द्यायला पाहिजे. पण आत्मा कुठे आहे? तर आपल्या हृदयात आहे की नाही, आपण मगाशी पाहिलं. आणि तो श्रीकृष्णाचा अंश आहे. का बरं श्रीकृष्णाचा अंश आहे? कारण तो श्रीकृष्णापासूनच आलेला आहे. श्रीकृष्णानेच आपल्याला निर्माण केलंय आणि आपल्या आत्म्याला पण श्रीकृष्णानेच निर्माण केलंय. म्हणून श्रीकृष्णाला त्याची ओढ आहे. आपल्या आत्म्याला कोणाची ओढ आहे? श्रीकृष्णाची ओढ आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सुद्धा आनंद, आपल्या आत्म्याला सुद्धा आनंद हवा आहे. पण तो आपल्याला, आपण श्रीकृष्णाकडे कसे पोचू शकतो, मग तो आनंद कसा मिळवू शकतो? तर नाही, शरीराद्वारे आपण मिळवू शकतो का? नाही. श्रीकृष्णाकडे पोचल्यावरच आपल्या आत्म्याला तो आनंद मिळेल. म्हणजे सच्चिदानंद रूपी श्रीकृष्णाकडे जाण्यात आत्म्याचा आनंद आहे आणि त्याला ते समाधान आहे. म्हणजे काय करायला हवं? आपण श्रीकृष्णाची भक्ती केल्याने आपल्या आत्म्याला आनंद मिळेल आणि समाधान सुद्धा मिळेल. तसं आपण आता लक्ष द्यायला पाहिजे ह्याच्या पुढे, की आपल्या शरीरामध्ये जो पक्षी आहे, म्हणजे जो आत्मा आहे, आतमध्ये जो बसलेला, जो आपल्याला दिसत नाही पण तो आहे तिथे, त्याला कोणाची ओढ आहे? श्रीकृष्णाची ओढ आहे. आणि आपण तसं श्रीकृष्णाची भक्ती करायला पाहिजे. मग आता आपल्या आत्म्याला काय अन्न द्यायचं आपण? तर आत्म्यासाठी अन्न काय आहे? श्रीकृष्णाचं भजन करायचं. आपण शरीराची काळजी घेतो की नाही? घेण्यासाठी काय काय करतो? पोळी, भाजी, उसळ, भात इत्यादी सगळं पदार्थ खातो की नाही? तसेच आत्म्याचे अन्न काय आहे? तर हरे कृष्ण महामंत्र हा जप आहे. श्रीकृष्णाचा जप करायचा, म्हणजे त्या आत्म्याला आनंद मिळतो. आत्म्याला ते अन्न आहे आत्म्याचं. आणि आपला आत्मा कसा होतो? सुखावतो. जसं आपण पोटभर जेवलं की कसं छान आनंदी वाटतं की नाही, तसं आपल्या आत्म्याला आनंद केव्हा मिळतो? हरे कृष्णाचा जप केल्यावर आपल्या आत्म्याला आनंद मिळतो. आता आम्ही आत्मा आहोत, आणि म्हणजे काय आहोत? जीवात्मा. आता इथे आपण समजलो की प्रत्येकाच्या शरीरात काय आहे? आत्मा आहे. आणि याला आत्मज्ञान म्हणतात. आपल्या शरीराच्या आतलं पण ज्ञान मिळतं, म्हणजे आत्मज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. अर्जुनाने युद्ध न करण्याचं पहिलं कारण काय होतं? करुणा. खूप की नाही, म्हणजे त्याला वाटलं, दया वाटली. करुणा म्हणजे दया. त्याला दया वाटली की मी नातलगांना मारणार नाही, माझ्या मित्रांना, माझ्या भावंडांना मी मारणार नाही, मला खूप दया येते त्याची. त्यावर श्रीकृष्ण ज्ञान देत आहेत की हे शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत बर का, असं ते अर्जुनाला सांगतायत. तुझं शरीर वेगळं आहे आणि तुझा आत्मा वेगळा आहे. म्हणजे शरीर आणि आत्मा हे दोन्ही सेपरेट आहेत, असं श्रीकृष्ण ज्ञान देत आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. देहिनो अस्मिन्था देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तव न मुह्यति. अनुवाद: जसे जसे मूर्तिमंत आत्मा सतत प्रवास करत असतो,
या शरीरात बालपणापासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो. आत्मा साक्षात्काराची जाणीव करणारा आत्मा अशा बदलांमुळे आश्चर्यचकित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण हा श्लोक बघूया आता. ह्याचा अर्थ काय? या या श्लोकाचा अर्थ आपण समजून घ्या. यात आपण शरीराचा विविध अवस्था दिसत आहेत. म्हणजे बाल अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, प्रौढ अवस्था आहे. हे बघ, या फोटोमध्ये बघा. हा, आता आपल्याला काय दिसतंय? लहान मूल बाळ आहे, मग ते थोडं मोठं होतंय, ते अजून थोडं मोठं होतंय, मोठ्या वयात गेलंय, अजून मोठ्या वयात गेलंय, अजून वयस्कर झालंय आणि शेवटी वृद्ध होऊन ते त्याचा जीव प्राण निघून गेलेत असं आपल्याला इथे दिसतंय, हो की नाही? तर या चित्रातून आपण काय समजून घेतोय की ही आपल्या शरीराच्या विविध अवस्था आहेत आणि या बाल अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, प्रौढ अवस्था आहे, मध्यमवयीन अवस्था आहे, त्यानंतर आपण वयस्कर होतो व नंतर तो मृत्यू पाहतो. म्हणजे मृत्यूनंतर शरीरातून काय होतं? आत्मा निघून जातो आणि तो कुठे जातो बरं? मग तो आत्मा दुसऱ्या नवीन शरीरात बाळ म्हणून पुन्हा जन्म घेतो आणि हे कसं आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे इथून परत पुन्हा तो जो आत्मा आहे ना, तो गेलेला परत दुसऱ्या बाळाच्या मध्ये तो आतमध्ये जाईल आणि पुन्हा तो आत्मा त्या नवीन शरीराबरोबर वाढत राहतो. म्हणजे हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. परत परत हे होत राहतं. या सर्व स्टेजेसमध्ये छातीच्या ठिकाणी, आपल्या छातीच्या ठिकाणी जे पांढरं वलय दिसते की नाही तुम्हाला, इथे पांढरा प्रकाश दिसतोय की नाही, ते पांढरं प्रकाश जे आहे ना, तो आहे आत्मा. त्याचं वय आत्मा आहे की नाही? आहे तसाच बघा बरं साईज. प्रत्येक ठिकाणी हा मुलगा वाढत गेलाय, हा माणूस वाढत गेलाय, पण तो आत्मा वाढलाय का? नाही, आत्मा तसाच आहे. म्हणजे शरीराचं वय वाढतं, शरीर बदलतं, पण आत्मा तसाच राहतो बर का. हे लक्षात तुम्ही घ्या. मग याही चित्रातून आपण तेच बघतोय की ह्या छोटं बाळ आहे, मग ते वाढत गेलंय, मोठं झालंय, मोठा माणूस झालाय, मोठं मग वृद्ध झालाय, पण सगळ्या ठिकाणी आत्माचा साईज आहे तो तेवढाच राहिलाय. म्हणजे आत्मा कायम तसा सेमच राहतो. मग मृत्यूच्या वेळी काय होतं की आत्मा ते शरीर सोडून देतं आणि दुसरं शरीर घेतं. दुसरं शरीर त्याच्यामध्ये तो प्रवास आपला सुरू करतो. जशी ट्रेन असते की नाही, प्रत्येक स्टेशनला वेगवेगळी माणसं त्या शरीरात शिरतात. त्याच स्टेशनला आलं, त्यांचं स्टेशन आलं की ते उतरतात, निघून जातात. पण ती सेम ट्रेन पुढे जाते की नाही, तर ती ट्रेन काही बदलते का प्रत्येक स्टेशनला? नाही, ती सेमच ट्रेन असते, ती पुढे जात राहते. तर ट्रेन काही बदलत नाही, फक्त त्यातली माणसं बदलतात की नाही. हे तुम्ही पाहिलं असेल ट्रेनमधनं जाताना. तसंच आपल्या शरीराचं आणि आत्म्याचं आहे आणि हे चक्र असं सुरू राहतं. याला आपण काय म्हणतो? लाईफ सायकल. आता आपण हे बघूया, हे आहे लाईफ सायकल. आलं का लक्षात तुम्हाला लाईफ सायकल? हो. हा हो. हा, व्हेरी गुड. हो. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. हो. हो हो, बरं बरं. हा, आता इथे आपण एक उदाहरण बघूया बरं का. आपलं शरीरचं वय वाढत कसं गेलं, तशा आपल्या गरजा वाढत राहतात की नाही. आता लहान मुलांना एक छोटीशी सायकल आवडते चालवायला, नंतर थोडा मोठा झाला की तो दुचाकी सायकल चालवतो, त्याहून मोठा झाला की मोटरसायकल चालवतो, त्याहून मोठा झाला की कार चालवतो मुलगा, हो की नाही. मग कॉलेज संपून नोकरी करायला लागली की त्याला तर मोटरसायकल आवडते, चालवायला लागतो. त्याच्यानंतर 4 व्हीलर कार चालवायला लागतो. आता या 4 व्हीलर कार चालवू शकणाऱ्याने विचार केला की लहानपणी मी जशी 3 चाकी स्कूटर चालवत होतो तसं मला शरीर करायचं आहे, तर असं होऊ शकेल का? सांगा बरं. नाही. नाही की नाही? बरोबर. म्हणजे आपण पूर्वीच्या शरीरात कधी जाऊ शकत नाही. म्हणजे शरीराचं वय वाढतं पण आत्मा मात्र तसाच राहतो बर का, सेम टू सेम. आता हे पण बघूया आपण.
आता आपल्या जीवाचा जे काही जीव आहे की नाही, आपण मगाशी पाहिलं सजीव, जसे पाण्यातले आहेत, जमिनीवर चालणारे आहेत, उडणारे पक्षी आहेत, माणसं आहेत, हे सगळे मिळून किती आहेत? झाडं आहेत, फुलं आहेत, इतर सगळे सजीव मिळून 84 लक्ष प्रजाती आहेत. किती आहेत? 84 लक्ष प्रजाती आहेत. मध्ये जाऊन आपण आता माणूस जो आहे ना, ते जीवाच्या 84 लक्ष प्रजातीमध्ये जाऊन आल्यावर आपल्याला माणसाचा जन्म मिळतो बरं का. आलं का लक्षात? म्हणजे आपण पूर्वी काय होतो, एखादा कीटक होतो, किंवा एखादा मासा होतो, किंवा एखादा पक्षी होतो, किंवा एखादा प्राणी होतो, किंवा एखादं झाड होतो, आणि मग आता आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. कुठून कुठून आपण फिरत आलोय, वेगवेगळे पण आपला आत्मा तोच आहे बरं का. जीवाचा प्रवास किती योनीतनं गेलाय? 84 लक्ष योनीमधून जीवाचा प्रवास गेलेला आहे. तर आता कुठल्या कुठल्या प्रजाती आहेत? तर आपण जस्ट उदाहरण बघूया. 9 लाख प्रजाती पाण्यात राहणारे आहेत, त्यांना म्हणतात ॲक्वॅटिक्स, म्हणजे पाण्यातले मासे वगैरे ते प्रकार. मग 20 लाख प्रजाती आहेत ते स्थावर आहेत, म्हणजे वृक्ष, झाडं वगैरे ते स्टेशनरी आहेत, ते हलत नाहीत. 11 लाख प्रजाती आहेत कीटक आहेत, म्हणजे इन्सेक्ट आहेत. 10 लाख प्रजाती आहेत ते पक्षी आहेत. आणि 30 लाख प्रकारचे प्राण्यांचे चतुष्पाद, म्हणजे 4 पायाचे प्राणी आहेत. 4 लाख प्रकारचे मानव आहेत, ह्युमन्स आहेत, चेतना वेगवेगळी आहेत प्रत्येकामध्ये, अख्ख्या पृथ्वीवर राहणारे. तर असे टोटल 84 लाख प्रजाती आहेत. हा प्रवास इतक्या योनीमधून करत आपण आलो आहोत, आणि आता आपण मनुष्य झालो आहोत. फक्त याच जन्मात आपल्याला परमात्म्याची माहिती मिळते, ज्ञान मिळते आणि समजते. म्हणून माणूस झाल्यावर आपल्याला ही परमात्मा ज्ञानाची संधी मिळते आहे. म्हणून मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे आणि खूप दुर्लभ आहे, कारण एवढ्या वर्षांनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय. म्हणून या जन्मात आपण काय करायला पाहिजे? देवाची, परमात्म्याची सेवा करायला पाहिजे. त्याची संधी मिळाली की ती सोडायची नाही, त्यातनं ज्ञान मिळवायला पाहिजे, श्रीकृष्णाची भक्ती करायला पाहिजे, भजन, सत्संग, कीर्तन करायला पाहिजे, आणि आपण यातून उन्नत व्हायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त वरच्या श्रेणीमध्ये जायला पाहिजे. तर इथे पण आपल्याला सर्व तेच दाखवलं आहे की सर्व सजीवांमध्ये जन्म, मृत्यू चक्र हे सुरूच असतं. सर्व सजीवांमध्ये 4 प्राथमिक दुःखे असतात: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. म्हणजे जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं ना, तेव्हा ते खूप छोट्याशा जागेत अडकलेलं असतं, म्हणून त्याला फार काही हालचाल करता येत नाही. हे पण एक दुःख आहे त्याला, त्या छोट्याशा बाळाला पोटातल्या. मग मृत्यूच्या वेळी पण खूप मोठं झाल्यावर वयस्कर झाल्यावर मृत्यू होता, त्यावेळी पण खूप यातना होतात, ते पण दुःख आहे. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे वार्धक्य, म्हणजे खूप वयस्कर होणं. तेव्हा माणूस पण खूप क्षीण होतो, त्याच्या अंगातली शक्ती जाते, उठायला बसायला येत नाही, त्रास होतो, हे पण दुःख आहे. व्याधी म्हणजे काय? म्हणजे आपल्याला आजार पण येतं किंवा रोग होतात, हे पण दुःख आहे. म्हणजे जिथे तिथे सजीव आहेत तिथे हे 4 प्राथमिक दुःख आहेतच. जरा मृत्यू आहे, दुःख आहे, आणि व्याधी आहेत सगळ्या या. तर म्हणजे आपल्याला आजार पण होतात किंवा रोग होतात. मग या ह्याच्यातनं आपण बाहेर पडायचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कसं आपण होणार असं? आपण काय म्हणतो की आपल्याला अमुक एक गोष्ट आहे, ही माझ्याकडे नाही, ही मला हवी, ते हवंय, ते नाही. पण आपण ही दुःख सोडून द्यायचं, आणि आपण काय करायला पाहिजे? 4 प्राथमिक दुःख जी आहेत खरी आहेत हे जाणलं पाहिजे, आणि या दुःखातून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता इथे आपल्याला माणसाची लाईफ सायकल दाखवलंय, ह्युमन लाईफ सायकल दाखवलंय. म्हणजे एक छोटासा बाळ आहे, ते जन्म झालाय त्या बाळाचा, नंतर त्याची वाढ होते, तो मोठा झालाय, मग त्याचं लग्न होतं, हे वेगवेगळ्या शरीरामध्ये त्याचं रूपांतर होतं. मग मनुष्याचं
तो तरुण होतो, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, मग लग्न कार्य होतं, मग नोकरीत तो सेटल होतो, मग त्याला मॅच्युरिटी होते आणि मग परत मॅच्युरिटी म्हणजे खूप वयाने मोठा होतो, मग नंतर खूप वयस्कर झाल्यावर त्याला मृत्यू होतो, म्हणजे परत वृद्धापकाळाकडे तो जातो, नंतर मृत्यू होतो, त्यानंतर पुन्हा जन्म होतो, हो की नाही? तर पण आपण कोणकोणत्या योनीत जाणार आहे, पुढची कुठली आपल्याला योनी मिळणार आहे, हे काय आपल्याला माहित नाही. पण आपण शरीराचं दुःख खूप मोठं आहे आपण करत बसतो. आपलं शरीर कसं आपण पाहिलं आधी की पंचमहाभूतांनी भरलेले आहे. जल, वायू, पृथ्वी, आकाश, त्यामुळे ते नाश पावतं. पण आपला आत्मा नाश पावत नाही बरं का. आत्मा आहे तो तसाच राहतो, तो अमर आहे आणि अविनाशी आहे. अर्जुनाला काय सांगतायत कृष्ण, की तू हे शरीराचा शोक करू नकोस, त्याचं दुःख करू नकोस शरीराचं. तर असं तू करू नकोस, पण लक्ष कशाकडे दे, तुझ्या आत्म्याकडे लक्ष दे. असं ते सांगतायत बर का. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो अनित्यास्तानि तिक्षस्व भारत. अनुवाद. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप आणि त्याचे त्यांचे योग्य वेळी गायब होणे, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे बघा कृष्ण. आता या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, कोण सांगेल का? या चित्रात काय दिसतंय, दोन झाडातील काय फरक आहे सांगा बरं. मॅडम मी हा सांगा बरं. एक आहे तो जिवंत आहे आणि एक त्याला मृत्यू झाली आहे. करेक्ट करेक्ट. म्हणजे एक किती सुकून गेलाय की नाही, त्याची सगळी पानं निघून गेली आहेत आणि एक छान टवटवीत हिरवगार दिसतंय की नाही. म्हणजे इथे काय दाखवलंय की हा एक ऋतुचक्र दाखवलंय. वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी येते, छान पान हिरव्यागार पानांनी झाड कसं बहरून जातं आणि किती सुंदर दिसतंय की नाही. पण नंतर हिवाळ्यात काय होतं, इथे पानगळ होते, म्हणजे सगळी पानं गळून पडतात, झाडाचे फक्त फांद्याच दिसतात. आणि काय होतं, ओकं दिसतं की नाही, झाड कसं तरी दिसतं, जीव नसल्यासारखं वाटतं. हे असं ऋतुचक्र आहे. तसंच सर्व जीवांमध्ये हे ऋतुचक्र असतं बरं का. सगळं सजीवांमध्ये ऋतुचक्र आहे. हे कोण सांगते आपल्याला? श्रीकृष्ण सांगतायत या श्लोकात, की शीतोष्ण सुखे दुःख. हा म्हणजे काय, हा शब्द आलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय, की उन्हाळा किंवा थंडी, दोन्हीमध्ये आपण सुख दुःख ही सारखी मानली पाहिजेत. दोन्हीमध्ये आपण सेम राहायला पाहिजे. म्हणजे खूप सुख आले, खूप आनंद आहे म्हणून खूप हुरळून जायचं का, तर नाही. किंवा खूप दुःख आहे किंवा खूप संकट, खूप प्रॉब्लेम आले तर खचून जायचं का, नाही. तर सुख आणि दुःख येतात जातात. म्हणजे सुख येतात तसं परत दुःख येतात किंवा दुःख आल्यावर परत सुख येतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हे होत असतं, सगळ्यांच्या आयुष्यात हे होत असतं आणि सगळ्यांना हे ह्याच्यातून जावं लागतं. सगळ्या सजीवांना बरं का, माणसालाच असं नाही, सगळ्या सजीवांना यातून जावं लागतं. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे. इथे पण आपल्याला ते दिसतंय. हा वृक्ष बघा बरं, दोन अवस्थेत दिसतोय. एकत्रच आहे, पण आपल्याला दोन्ही ठिकाणी असं दाखवलंय की हिवाळ्यात त्याची पानं कशी गळून पडली आहेत ना, इकडची सगळी पानं पण त्याने प्राण त्यागले आहेत का, नाही. परत वसंत ऋतू आला की काय होतं, हिरवी पालवी फुटणार, हे त्याला माहिती आहे. तो अविचल राहिलाय की नाही, म्हणजे तटस्थ राहिलाय तो. आणि त्यांनी कठीण परिस्थिती आली तरी त्याचा सामना केला आहे, की काही झालं तरी थोड्या काळानंतर मला पुन्हा बहर आहे येणार आहे, असं त्या झाडाला माहिती आहे. हे चक्र कायम सुरू राहतं, हे आपण शिकायला हवं. सुख दुःख येतच राहणार आणि जीवनात आपण खचून जाता कामा नये आणि पुन्हा आपल्याला उत्तम दिवस येतील.
आणि असं काय करायला आपण सम राहायला पाहिजे, म्हणजे सेम राहायला पाहिजे. जास्त हुरळून पण जायचं नाही आणि अति दुःख पण नाही करायचं. म्हणजे असं सुख दुःख आपण सेम राहायला पाहिजे दोन्हीमध्ये. बहुतेक दुःख इंद्रियांच्यामुळे होतात. म्हणजे मला हा हात दुखतोय म्हणून, पाय दुखतोय म्हणून, किंवा पोटात दुखतंय म्हणून, असं काहीतरी इंद्रियांमुळे आपल्याला त्रास होतो. किंवा आपण उन्हाळ्यात म्हणतो की नाही, आपण खूप हैराण झाले उकाड्यानी, बापरे किती उन्हाळा आहे. पण खूप थंडीत आपण पण बेजार होतो, खूप थंडी पडली की काहीच सुचत नाही, किती मी स्वेटर घातले तरी माझी थंडी जात नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, इंद्रियांमुळे आपल्याला ही जाणीव होते आणि ह्या सुखदुःख आपण इंद्रियांमुळे भोगतो, म्हणजे आपल्या सेन्सेसमुळे. तर लक्षात ठेवायचंय काय, तर हे तात्पुरती आहेत, म्हणजे टेम्पररी आहे. जसा उन्हाळा बदलून नंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर पावसाळा येतो, हे सगळे बदलत राहतात की नाही ऋतू. तसंच ह्या आपल्या समस्या पण बदलणाऱ्या आहेत. पण आपण कसं राहायचं, आपण फर्म राहायचं त्या झाडासारखं. म्हणजे आपण बदलायचं नाही, आपण फिक्स राहायचं आपण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक नंबर 20. न जायते म्रियते वा कदाचिन नाय भूत्वा प्रविविता वा न भूयः अजो नित्यः शास्त्रोक्तो अयम् पुराणो न अन्यते हन्यमाने शरीरे. अनुवाद. आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही. तो जन्मजात, चिरंतन व सदैव आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इथे आपल्याला काय सांगितलंय श्रीकृष्णांनी, आत्म्याचे गुण सांगितलेत. आपला आत्मा कसा आहे ते सांगतायत. शरीरासाठी आत्मा वेगळे आहेत, शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. शरीर आणि आत्मा वेगळे आहेत ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. शरीर नाश पावतं, पण आत्मा अमर आहे. कारण आत्मा हा श्रीकृष्णापासून आलेला आहे की नाही, आपण पाहिलं मगाशी, कारण तो श्रीकृष्णाचा अंश आहे. इथे सच्चिदानंद म्हटले आहे. सच्चिदानंद म्हणजे काय, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय, आणि आनंद म्हणजे आनंदमयी. तो कोण आहे, कृष्णाचा अंश आहे. आपला आत्मा जो आहे ना, तो सच्चिदानंद आहे आणि कृष्णाचा अंश आहे. त्यामुळे आत्म्याला सच्चिदानंद म्हटले आहे. आणि आत्मा कसा आहे, फॉर एव्हर आहे, अनएंडिंग आहे, म्हणजे शाश्वत आहे. तो कायमस्वरूपी तसाच राहणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. आपल्या शरीराचा नाश होतो, पण आत्म्याचा नाश होतो का, नाही. आत्मा अमर आहे, कायम स्वरूपी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 22. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे आपल्याला श्रीकृष्ण काय सांगतायत बघा बरं. या चित्रात आपल्याला काय दिसतंय, की हा मुलगा काय पडलाय, चिखलात पडलाय की नाही, आणि त्याच्या अंगाला काय लागलंय सांगा बरं, चिखल लागलाय ना, हो की नाही. तर मग आता तो काय करेल, घरी जाईल, हातपाय धुवेल, कपडे बदलेल, नवीन स्वच्छ कपडे घालेल, हो की नाही. तर एवढ्या सोप्या पद्धतीने जेव्हा आपलं शरीर क्षीण होतं, म्हणजे खूप वय झाल्यावर मृत्यू येतो, त्याप्रमाणे आत्मा त्या शरीराचा त्याग करतो आणि दुसरं नवीन शरीर धारण करतो आणि त्याचा प्रवास पुढे सुरू ठेवतो. म्हणजे जसे आपण कपडे बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो, बर का. जसे आपण कपडे बदलतो, जसा हा मुलगा दाखवलाय ना इथे कपडे बदलणारे, तसं तो ह्याचा कपडे बदलतो की नाही, घाण झाले त्याचे कपडे, आणि मग तो खराब कपडे सोडून नवीन शर्ट घालणार. आता या मुलाला काय वाटतंय, आपल्या शरीरावरती डाग पडलेत आणि त्याला कुठे कार्यक्रमाला समजा जायचं असेल तर तो काय करेल, तर तो शर्ट बदलेल, स्वच्छ नवीन कपडे घालून बाहेर जाईल, हो की नाही. तर लक्षात ठेवा की आत्मा ही तेच करतो. आत्मा शरीराचा मृत्यू झाल्यावर वस्त्र बदलल्याप्रमाणे दुसरे शरीर धारण करतो. दुसरे शरीर आपल्या कपड्यासारखं तो अंगावर घालून घेतो आणि आपला प्रवास पुढे सुरू ठेवतो. समजा जसे कसे एखाद्या व्यक्ती नवीन वस्त्रे घालतो, जुनी वस्त्रे सोडून देतो,
त्याप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या निरुपयोगी वस्तूंचा तो त्याग करतो. म्हणजे जसं आपण हा आत्मा कसं दाखवलाय, हा ज्याप्रमाणे आपण नवीन शरीर नवीन वस्त्रे घालतो की नाही, त्याप्रमाणे आत्मा नवीन शरीर धारण करतो आणि जुन्या वस्तूंचा त्याग करतो. जसं हा फोटो दाखवला, एक माणूस बुडतोय की नाही, त्याचं जॅकेट घड्याळ सुद्धा पाण्यात पडलंय, पण आपण कोणाला वाचू? त्या माणसाला वाचू का त्या वस्तूंना? सांगा बरं. तर आपण त्या माणसाला वाचू, माणसाला. हो की नाही? आणि त्यावेळेस वस्तूंचा त्याग करून टाकू, म्हणजे वस्तूंच्या मागे आपण लागणार नाही. तर इथे लक्षात ठेवायला पाहिजे की आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळे आहेत आणि शरीराचा नाश होतो, पण आत्मा कसा आहे? आत्मा अमर आहे. आपण जर बाह्य शरीराचं देखभाल केली तर आत्म्याकडे लक्ष दिलं नाही तर आत्म्याचं समाधान मिळणार नाही आणि शरीरासोबत आत्म्याची पण आपण देखभाल करायला हवी, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे आपण आत्म्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक नंबर 23. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः. अनुवाद. कोणत्याही शस्त्राने आत्म्याचे कधीही तुकडे करता येणार नाही. त्याला आगीत जाळून टाकता येऊ शकणार नाही. तो पाण्याने ओले होऊ शकत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकवलेही जाऊ शकत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप महत्वाचा श्लोक आहे बर का हा, लक्षात ठेवा. इथे काय सांगितलंय? आत्म्याचे गुण दाखवले आहेत. कसा आहे हा आत्मा बरं, आता आपण ते बघणार आहोत. आत्म्याचा नाश होत नाही. आपण आधीच पाहिलं ना, प्रत्येक शरीरातनं ते वेगवेगळ्या ठिकाणी तो फक्त शरीर बदलतो किंवा आपल्या शरीराची अवस्था बदलते, पण आत्मा तसाच राहतो. तसंच आत्मा आहे तसंच राहणार कायम. तो अमर आहे आणि त्याच्यात काही बदलता येत नाही. शिवाय त्याच्या कुठल्याही शस्त्राने आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत किंवा आगीने त्याला जाळता पण येत नाही किंवा पाण्याने त्याला ओलं पण करता येत नाही आणि वाऱ्याने आत्म्याला सुकवता पण येत नाही. म्हणजे आत्म्याचा नाश कधीच करता येत नाही. आणि मग आत्मा कसा आहे? अविनाशी आहे, शाश्वत आहे आणि फॉरेवर आहे, तसाच राहतो, अनएंडिंग आहे. मग श्रीकृष्ण अर्जुनाला सारखं काय सांगत आहेत की तू शरीराचा शोक करू नको. शरीर नश्वर आहे, शरीर निघून जाईल, पण आत्मा कसा आहे? आत्मा अविनाशी आहे आणि तो शाश्वत आहे. हे खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे इथे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अनुवाद. हे कौन्तेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून तू दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा कृष्णाचा पण अजून एक महत्वाचा श्लोक आहे. इथे कृष्ण काय सांगत आहेत अर्जुनाला की एक तर तू रणांगणावर युद्धात ठार होशील, म्हणजे तुला वीरगती प्राप्त होईल आणि तू वरती स्वर्गात जाशील. किंवा किंवा त्याचे तुम्ही कर्तव्याचं पालन केल्यामुळे तू स्वर्गात जाशील, किंवा युद्ध जिंकशील आणि साम्राज्याचा राजा होशील. म्हणजे यात पण तुला आनंदच आहे. म्हणजे हे दोन्ही गोष्टी केल्यास तरी तुला आनंदच आहे. अशा दोन्ही शक्यता श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. एक मिनिट. म्हणजे इथे कृष्ण काय सांगत आहेत? एक अर्जुनाला फळ दाखवत आहेत की म्हणजे काय केल्याने काय तुला प्राप्त होईल. म्हणजे जिंकलास तरी आनंद आहे आणि हारलास तरी आनंदच आहे. म्हणजे कृष्ण सांगतात की अर्जुना, तुला वाटतंय की युद्ध न करण्यात तुला आनंद आहे,
पण युद्ध केले नाही तर काय होईल? लोक तुला घाबरट म्हणतील, युद्धातून पलायन केलं असं म्हणतील. आणि लढलास तर काय होईल? लढताना समजा तुझा मृत्यू पावलास तर तुला स्वर्गलोक मिळेल, कारण तू कर्तव्य पूर्ण केलंस. आणि जिंकलास तर राज्य मिळेल. म्हणजे दोन्ही बाजूंनी तुला आनंदच आहे. तू असं म्हणू नकोस की आनंद नाही. आणि अर्जुन, उठ आणि दृढ निश्चयाने तयार हो. जर तुम्ही म्हटलात की मी समजा या वर्षी की अभ्यास मी काही करणार नाही, पुढच्या वर्षी करेन अभ्यास, असं चालेल का? नाही, कारण शाळेत मग घेतील का तुम्हाला? नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पाळायलाच पाहिजेत. कर्तव्य, आपली काम जी आहे, कामं रोज सांगितलेली ती आपण करायलाच पाहिजेत. होमवर्क सांगितलंय टीचरनी ते करायलाच पाहिजेत आणि ते वेळच्या वेळीच करायला पाहिजेत. हम्म. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. नेहाभिक्र मनाशो अस्ति प्रत्यवा प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमन्नस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. अनुवाद: या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपण अर्जुनाचे 5 कारण पाहिली होती ना. त्याला तर तिसरं कारण काय होतं की मी लढणार नाही म्हणून, की पाप आहे की नाही. तो काय म्हणतो, अर्जुन काय म्हणतो, नातेवाईकांची हत्या मी करणार नाही. त्यावर कृष्ण मार्गदर्शन करत आहेत. आता आता ऐका. ते काय म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या सेवेत तू हे काम करत आहेस, म्हणजे मी तुला सांगितलं युद्ध करायला म्हणून तू करतोयस. ही सेवा धरली जाईल. हे जे तू काम करतोय ती माझी सेवा धरली जाईल. पाप धरलं जाणार नाही. या प्रयत्नात कोणतेही तुला नुकसान होणार नाही. आणि या मार्गावरील प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते बर का. म्हणजे आपण एक गोष्ट ऐकूया बर का. इथे एक उंदीर फळ खातो. हा, इथे दाखवलाय ना उंदीर, तो फळ खातो, स्ट्रॉबेरी आहे बहुतेक. ते स्ट्रॉबेरी खातो आणि मग एक कृष्ण मंदिरात जातो. तिथे त्याला दिव्याची वात दिसते. त्याला वाटते की ती पण एक फळाचा तुकडाच आहे, ती पण आपण खायला पाहिजे. म्हणून त्याच्यावर तर दिव्याच्या वातीवर तो झडप घालतो आणि तो उंदीर ते वात पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि काय होतं, आता वात तर ती पेटलेली असते, मग त्याला चटका बसतो. आणि मग इथे आणि त्याच्या बाजूला जी कृष्ण मूर्ती असते त्याच्या आजूबाजूला तो घाबरून सैरभैर पळतो, तो प्रदक्षिणा घालतो. याही नकळत केलेल्या गोष्टीने त्या उंदराचा उद्धार झालेला आहे. इथे काय म्हणतायत कृष्ण, की अर्जुनाला सांगतायत की तू कौरव सेनाला मारलंस तरी ते माझे आदेश आहेत असे तू समज, आणि त्यामुळे तुला काही पाप लागणार नाही. माझी आज्ञेमध्ये तू केलंस तर ते पाप होणार नाही, कारण मी सांगतोय. भगवान श्रीकृष्ण सांगतायत म्हणून तू हे कर. तू जे कार्य करतोयस ना त्यात पाप काहीच नाहीये. ते भक्तीमध्ये केलेलं कार्य आहे. जर श्रीकृष्णाने सांगितलंय तर ते भक्तीमध्ये केलेलं कार्य आहे. अजून एक आपण उदाहरण बघूया. हनुमानाच्या शेपटीला आग लावली गेली होती की नाही, आठवते का रामायणात? म्हणून त्याने काय केली, रावणाची लंका जाळली होती. जेव्हा लंका जाळली तेव्हा अनेक राक्षस मेले असतील की नाही त्या आगीत. मग हनुमानांना पाप लागले का? नाही, कारण त्यांनी रामांच्या आज्ञेनुसार ते काम केलं होतं. हनुमानाचा कायम जय जयकारच होतो. अजून एक उदाहरण आहे विभीषण, जो रावणाचा भाऊ होता की नाही. त्याने कोणाची साथ दिली? प्रभू श्री रामांची साथ दिली. जरी तो राक्षस होता आणि प्रभू राम एक मनुष्य होते, तरी त्यांनी प्रभू श्रीरामांची साथ दिली. मग तो देशद्रोही झाला का? नाही, तो सत्कर्माची साथ दिली त्यांनी, म्हणून त्याचा कायम जय जयकारच झाला आणि पुढे तो राजा सुद्धा झाला लंकेचा. तर त्यांनी काय केलं, श्रीरामांची प्रतिभक्ती दाखवली, त्याच्या भक्तीमध्ये कार्य केलं, म्हणून त्याची ती सेवा मानली जाते. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्णाने काय दिलं, अर्जुन तू माझ्या आदेशानुसार काम कर, मग ते पाप होणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे.
तर कोणती छोटी सेवा कशी आहे? मौल्यवान आहे. हं? जसं अशी खारीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, खारीने छोटे छोटे दगड आणून पूल बांधायला मदत केली होती प्रभू श्रीरामांना. आणि हनुमानजींनी काय केलं? त्यांच्या गदा घेऊन ते लंकेमध्ये गेले आणि तिकडे सगळीकडे आग लावून दिली आणि सीता मातेला चा शोध घेतला त्यांनी. म्हणजे हे दोघांनी काय केलं? प्रभू श्रीरामाची मदतच केली. हं? कारण ते प्रभू श्रीरामांचे भक्त होते. तर आपणही असं देवाचं भक्त व्हायचा प्रयत्न करायचा आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. निश्चयात्मक बुद्धी. द्रोणाचार्यांकडून अर्जुनाने निश्चयात्मक बुद्धी ठेवून धनुष्य विद्या शिकली. पोपटाच्या डोळ्याकडे फक्त त्याची नजर होती. गुरूंच्या आदेशाचे पालन करीत असे तो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाचे चौथे नकाराचे कारण काय होतं? की पारिवारिक परंपरा नष्ट होतील. तर युद्धामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती जे मानले जातात ते जातील, म्हणजे ते मारले जातील. मग त्या कुटुंबाची रूढी परंपरा नष्ट होतील वगैरे, असं अर्जुन कारण देतो. पण कृष्ण काय सांगतात? की प्रत्येकाने आपले नियत कर्म पाळले तर समाजामध्ये धर्म, शांती आणि आनंद कायम नांदेल. तर लक्षात ठेवा की अशा प्रकारे प्रत्येकाने आपली कर्तव्य नीट बजावली तर धर्म, शांती आणि आनंद सर्वांना लाभेल. धर्माचं राज्य राहील. आणि कृष्णाने अर्जुनाला आणि आपल्याला ज्ञान दिले आहे. मग कृष्ण काय सांगतात इथे? की माझ्या आदेशानुसार तू कार्य कर तर तुझा पितरांचा पण मी कल्याण करेन. म्हणजे तुझं पितरांना काय पाप लागेल तर असं नाही होणार. कृष्ण पूर्ण खात्री देत आहेत की अर्जुना सर्व कारणे खोडून काढत आहेत त्याची कारणं. आणि ते सांगत आहेत की तुला काळजी करायची काहीच कारण नाहीये, कारण मी आदेश दिलाय की तू युद्ध कर. म्हणजे कृष्णाचा जर आदेश आहे तर अर्जुनाने काहीच विचार दुसरा करायला नको. आता इथे बघा, अर्जुनाचं 5वं कारण काय होतं? असमंजस, की काहीच कळत नाहीये, काय योग्य आणि काय नाही. ते काय अयोग्य हे त्याला कळत नाही. मग कृष्ण काय सांगतात? की मी तुला गुरु म्हणून आदेश देत आहे. गुरुची आज्ञा स्वीकार कर आणि गोंधळून जाऊ नकोस. जेव्हा आपल्याला गुरु आदेश देतो की नाही, तेव्हा आपली सर्व शंका नाहीशा होतात. तसं कृष्ण सांगत आहेत की मी तुला गुरु म्हणून तुला योग्य सल्ला देतो आहे, आज्ञा देत आहे. ते तू मान्य कर आणि त्याने सर्व शंका जातील. याला निश्चयात्मक बुद्धी म्हणतात. आणि कृष्ण सांगतात की तू निश्चयात्मक बुद्धी ठेव आणि युद्धाला तयार हो. इथे कृष्ण गुरु रूपात उपदेश करत आहेत. मग आता कलियुगाचा धर्म काय सांगितलाय? पवित्र नामाचा जप करायचा. आपण एकटं जप करू शकतो, म्हणजे एकट्याने समजा बसलोय जप करू शकतो, किंवा आपण आपल्या मित्रमंडळींसमोर बरोबर जप करू शकतो, किंवा आपले भाऊ बहीण आई वडील यांच्यासोबत जप करू शकतो. असं कोणाच्याही बरोबर आपण जप करू शकतो. इतरांना पण आपण बरोबर घेऊ शकतो. तर हा युगाचा धर्म आपण पाळायला पाहिजे. हे कृष्णाने सांगितले आहे, ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता या फोटोमध्ये बघा बरं, नेदरलँड मधल्या या मुली आहेत आणि त्या भगवद्गीतेचे क्लास अटेंड करतात बरं का. छोट्या मुली शाळेमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये भगवद्गीता शिकवली जाते. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश आहे भगवद्गीतेचा. पण आपल्याकडे ते नाहीये, म्हणून आपण हा बाहेरून क्लास लावतोय आणि आपण हे शिकतोय. तर आपण काय शिकलो आज? की आपलं हे शरीर आहे, फक्त आहे का शरीर? नाही, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्मा कुठे आहे? तर आत्मा हृदयामध्ये स्थित आहे. आणि आपण आत्म्याला पाहू शकतो का? नाही. आत्मा खूप बारीक आहे. आत्मा केवढा आहे बारीक? तर केसाच्या टोकाचा 1 भागिले 10,000 एवढा लहान आकार आहे त्याचा. मग आपलं शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, प्रवास करतो की नाही आपण पाहिलं.
आणि कृष्णाला केलेली कोणतीही सेवा छोटी नाही बरं का. म्हणजे खारुताईने केलेली सेवा पण छोटीशी नाही आणि दुसरं पण कोणी केली असेल तरी छोटीशी नाही, आपण केली तरी छोटी नाही. कृष्णाला कुठलीही सेवा केलेली फार आवडते आणि ती मोठ्यातली मोठी सेवा असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा 13वा श्लोक. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीर स्तत्तर्न मुह्यति. अनुवाद. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता हरे याचा कृष्ण. पण एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हा खूप महत्वाचा श्लोक आहे म्हणून पुन्हा परत इथे रिपीट केला आहे बरं का. एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा की जसं आपलं स्थित्यंतर होत राहतं आपल्या शरीराचं, पण आत्मा तसाच राहतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आत्म्यामध्ये काही बदल होत नाही. फक्त आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करतो आणि शरीर बदलतो, पण बाकी शरीर तसंच राहतं. शरीर जातं पण आत्मा तसाच राहतो. हं? तर हरे कृष्ण. आपला अध्याय इथे संपला आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाही तर मग ग्रुपवरती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढलेच असतील तर त्याच्यावरून तुम्हाला जे प्रश्न येतील ते तुम्ही सोडवा. तर एकदा आपण सगळ्यांनी मिळून हरे कृष्ण महामंत्र जप करूया. चालेल का सगळ्यांनी? हा, सगळ्यांनी अनम्यूट करा, ऑडिओ ऑन करा, अनम्यूट करा आणि आपण सगळ्यांनी एकदा म्हणूया. हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे, हरे 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 कृष्ण राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे, कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे राम राम हरे राम हरे, हरे 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 कृष्ण हरे सर्वांना कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरी कृष्ण बोल. सगळ्यांना कृष्ण हरे कृष्ण हरी बोल. बर, आता मी थांबवते, क्लास थांबवते. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण मॅम हरे कृष्ण सर्वांना. हरे हरे कृष्ण कृष्ण मॅडम. हरे